चला आज आपल्याला बघायचं आहे प्रेग्नन्सीमध्ये खाल्ला जाणारा मस्त असा पौष्टिक आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी मदत करणारा नाचणीच्या पिठाचा डोसा। त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला नाचणीचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं रवा। तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता। आणि मग काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग काय करायचं, पीठ परत रवा चांगला मुरण्यासाठी पीठ परत 10 ते 15 मिनटं भिजवत ठेवायचं। आणि पीठ भिजवून झाल्यानंतर परत पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ। आणि मीठ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, डोशाचा तवा चांगलं तापवून घ्यायचं आणि त्यावरती तेल सोडून तेल परत आपल्याला चांगलं पसरून घ्यायचं आहे। आणि तेल पसरल्यानंतर आपल्याला त्यावरती टाकून घ्यायचं आहे मस्त असं नाचणीचं पीठ आणि भोवतणी चांगलं तेल सोडून घ्यायचं आहे। आणि तेल सोडल्यानंतर काय करायचं आहे, त्यावरती ताटी झाकून घ्यायचं आहे, म्हणजे कसं डोशाचं वरचा साईड सुकल्यासारखं किंवा वाळल्यासारखं राहणार नाही। मग काय परत प्लेट काढून परत आपल्याला डोशाचं दुसरी बाजू भाजून घ्यायचं आहे। कारण कसं दुसरी बाजू भाजून घेतल्यानंतर वरची जी साईड आहे ती ओली पण राहणार नाही आणि डोसा चांगला मस्त कुरकुरीत होऊन जाईल। झाला का नाही डोसा मस्त असा कुरकुरीत, आणि जाळी पण किती छान पडली आहे बघा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।